वाढत्या थंडीत साजूक तुपातल्या जबरदस्त मटन बिर्याणीचं नियोजन लावायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मागच्या आठवड्यात दिवाळीच्या फराळातली शेवटची शंकरपाळी पण संपल्यावर देशमुख मावशींना फोन लावला आणि काहीतरी तिखट नियोजन लावा म्हणलं। तसं काही तासातच एक मोठं पातेलं ऑफिसवर आलं। उघडून पाहतो तर काय आतमध्ये 1 किलो मटन बिर्याणी। मावशींच्या हातची साजूक तुपातली मटन बिर्याणी म्हणजे नियोजन एकदम ओकेच असते, पण 1 किलो बिर्याणी आली म्हणल्यावर एका फोन मध्ये बंडाशेट सोडून 15 मिनिटात सगळी गँग गोळा झाली। पप्पांसाठी एक डबा साईडला काढेपर्यंत शेजारीच अजिंक्य बिग बाजार मधून प्लेटांचं नियोजन लावलं गेलं आणि वाटपाच्या मापात पाप होऊ नये म्हणून बिर्याणी वाटपाची जबाबदारी प्रोफेशनल वाटप स्पेशलिस्ट पिंट्यावर आली। वाटप पूर्ण झाल्यावर या साजूक तुपातल्या बिर्याणीवर पहिला वारा आबांनी केला आणि मी बिर्याणीचा ताबा घेतोय तोपर्यंत माझ्या बिर्याणीमध्ये नळी दिसली। तिचा योग्य समाचार घेईपर्यंत पिंट्याने मात्र शास्त्रोक्त पद्धतीने बिर्याणीवर आक्रमण केलं होतं। असे 2-3 राऊंड झाले आणि व्हिडिओ घ्यायच्या आधी पाणीपीत भैयारावांनी युद्धविरामाची घोषणा केली। तुम्हालाही देशमुख मावशींच्या हातची तुपातली बिर्याणी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर आणि कॅप्शन मध्ये दिलेल्या नंबरला नक्की कॉल करा आणि तुम्हाला कोणती बिर्याणी आवडते ते कमेंट मध्ये पण नक्की सांगा। अशाच कडक नियोजनांसाठी फॉलो करा फूडी स्वॅगरला।